बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर सध्या 3 लोक बसलेले आहे, जे माझ्या पाठीमागे आपल्याला दिसत असेल. ते आंदोलन करीत आहे. पुरवठा विभागाकडून जे धान्य वाटप केला जातोय तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून या आंदोलनकर्त्यांची मागणी काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. संतोष भाऊ, आपण पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहात, नेमकी आपली मागणी काय आहे? आम्ही मागच्या जवळपास अनेक दिवसापासून संबंध जिल्ह्यामध्ये जे धान्य पुरवठा होतो, वाटप होतो गोदामातून लोकांना, त्या अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य त्या ठिकाणी लोकांना वाटप केलं जातं. या 3 डिसेंबरला आम्ही एक निवेदन दिलं होतं की बा या महिन्यामध्ये आलेलं धान्य अतिशय निकृष्ट आहे. ज्वारी जी आलेली आहे ती जनावरांना सुद्धा खाण्यायोग्य नाही. तांदूळ आलेला आहे तो सुद्धा अतिशय निकृष्ट आहे आणि कुठंतरी याची शासनानं दखल घेतली पाहिजे, प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि हे निकृष्ट दर्जाचं धान्य लोकांपर्यंत पोहोचवणं थांबवलं पाहिजे. संबंधित पुरवठा अधिकाऱ्याला तुम्ही तशा पद्धतीनं सूचना केल्या पाहिजे. तो ऐकत नसेल तर त्याच्यावरती कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे. अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं होतं. निवेदन दिल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी लेखी उत्तर अपेक्षित होतं की बा आम्ही याच्यानंतर अशा पद्धतीचं धान्य देणार नाही. परंतु त्यांनी तोंडी सांगितलं की असं धान्य पुन्हा येणार नाही आणि पुन्हा दुसऱ्या महिन्याला तेच खराब धान्य लोकांच्या पदरामध्ये, लोकांच्या दारामध्ये त्यांनी त्या ठिकाणी आणून टाकलं. प्रत्येक दुकानदाराकडे ते धान्य त्या ठिकाणी पाठवलं. हे पुरवठा विभाग एवढा निगरगट्ट झालेला आहे, एवढ्या गेंड्याच्या कातडीचा झालेला आहे की आम्ही दिलेल्या निवेदनाची थोडीसुद्धा यांनी दखल घेतली नाही. साधं उत्तरसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिलं नाही. हा जो भात आहे, हा भात या ठिकाणी जे चावल आहेत आम्ही बनवून आणलेले आहेत. हे चावल बनवून आणण्यामागचा उद्देश हाच आहे की आम्ही लोक हे चावल खातो, तुम्ही देत असलेले तांदूळ त्या ठिकाणी खातो, या भाकरी आम्ही त्या ठिकाणी खातो, तुम्ही सुद्धा एकदा खाऊन पहा. म्हणून त्यांना खाण्यासाठी फक्त हे निकृष्ट दर्जाचं धान्य, त्यांना खाल्ल्यानंतर कसं लागतं, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, काय त्यांना वाटतंय ते दाखवून देण्यासाठी आम्ही सकाळपासून या ठिकाणी आलेलो. आपण सकाळपासून इथे आलेलो आहोत. अधिकाऱ्यांशी आपला कॉन्टॅक्ट झाला का? कोणाशी बोलणं झालेलं आहात का? या जिल्हा पुरवठा अधिकारी ज्या मॅडम आहेत, ठाकरे मॅडम, यांच्याशी माझं बोलणं झालं. मी यांना फोनवरती सांगितलं. अनेक मंडळी या ठिकाणी होती. मी त्यांना म्हटलं, मॅडम आम्हाला तुमच्याशी या धान्याच्या बाबतीमध्ये चर्चा करायची आहे, तुम्ही 2 मिनटं ऑफिसला या. तर त्यांनी सांगितलं मी आता येते मग येते असं म्हणत आज त्या ठिकाणी आता 6:30 वाजले. अजून मॅडमचा त्या ठिकाणी पत्ता नाही. इथून फक्त 100 फुटाच्या अंतरावर दुसऱ्या ऑफिसमध्ये मॅडम बसलेले आहेत. त्यांना सगळा निरोप गेलेला आहे की आपल्यासाठी भात खायला आणलेलं आहे, भाकर खायला आणलेली आहे, ठेचा खायला आणलेला आहे आणि कुठंतरी या लोकांना आपल्या उत्तर देण्यासाठी आपल्याजवळ उत्तर नाही. त्यांना उत्तर देण्यासाठी काय उत्तर द्यावं म्हणून तिकडं तोंड लपून त्या बसलेले आहे, तिकडे यायला तयार नाही. संतोष भुतेकर हे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. त्यांची एवढीच मागणी आहे की जे धान्य पुरवठा विभागाकडून गोरगरीब जनतेला वाटप केला जातो तो निकृष्ट दर्जाचा आहे आणि संबंधित पुरवठादार यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. कासिम शेख, बुलढाणा मिरज, बुलढाणा.